एखाद्या पिक्चरमध्ये जेवढी स्टोरी महत्त्वाची किंवा त्याच्यातले जे पात्र महत्त्वाचे, पण त्याचबरोबर इतर जो क्रू असतो तो पण तेवढाच महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही हा विचार करा की कदाचित एक रायटर आहे, त्याने खूप छान स्टोरी लिहिली, त्याच्यावर पात्रही चांगले बनले, म्हणजे पात्र सिलेक्शन झाले, जे ॲक्टर्स सिलेक्ट झाले ते पण खूप चांगले झाले, पण डिरेक्टर चुकला किंवा DOP चुकला, आता ऑफकोर्स तो पिक्चर फ्लॉपच होणार आहे, त्याच्यात काही घडणार नाही. सो याचा अर्थ हा होतो की जेव्हा तुम्ही एक पिक्चर बनवता, म्हणजे हे स्पेसिफिकली त्या वन टाईम प्रोड्युसरसाठी आहे, जेव्हा तुम्ही एखादा पिक्चर बनवता तेव्हा तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे की ती टीम तेवढी तगडी असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एका व्यक्तीवर पूर्णपणे सगळं डिपेंड करून जर तुम्ही पिक्चर बनवायला लागलात तर त्याने काही घडणार नाही. कारण तो एक व्यक्ती मे बी त्याचा तो चित्रपट किंवा त्याने जी लिहिलेली स्टोरी असेल किंवा तो डिरेक्टर असेल किंवा इतर काही जो हे असेल किंवा एखादा ॲक्टर असेल, एक व्यक्ती पूर्ण पिक्चर घेऊन जाऊ शकत नाही. त्या पिक्चरवर तुम्ही 2 करोड 3 करोड 4 करोड काहीतरी स्पेंड केलेले असतात, आणि हे मी मिनिमम म्हणतोय. ते रिकवर करायचे आहेत. ते रिकवर कसे करणार? डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सांगेल की तुम्ही एवढ्या थिएटर्समध्ये लावा, पण अगेन ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीत तोपर्यंत तो पिक्चर थिएटरमध्ये जाऊन त्याच्यातून काही घडणारच नाही. सो माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक डिपार्टमेंटवर तेवढीच मेहनत घेणं खूप इम्पॉर्टंट असतं.